मंडळी, आत्तापर्यंत मी तुम्हाला कोकणातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी दाखवल्या, पण आज एक अशी गोष्ट दाखवणार आहे की जी पाहून मला खूप वाईट वाटतं आणि ॲट द सेम टाईम खूप राग पण येतो। सध्या मी आहे आमच्या तळीवर आणि आज तारीख आहे 12 मे 2025। मे महिन्याचा मिड चालू आहे। पिण्याच्या पाण्याची सगळीकडेच तशी बोंबाबोंब असते ह्या काळात, पण आमच्याकडे थोडीशी जास्त आहे आणि ती नेहमीच असते। याला कारण म्हणजे आमच्याकडे विहीर पण आहे, पण त्या विहिरीचं पाणी आत्तापर्यंत पार आटून गेलेलं असतं आणि जी तळी आहे तर त्या तळीच्या जो झरा आहे तर त्या झऱ्याची धार बघा, ही एवढीशी धार आहे आणि दरवर्षी हे असंच चित्र असतं आमच्याकडे। या तळीची पण अवस्था बघा तुम्ही। या झऱ्याची धार बघता एक हंडा भरायला कमीत कमी अंदाजे 10 ते 15 मिनटं अंदाजे हमखास लागतात आणि तो एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी आमच्या वाडीतल्या बायकांना घरातली सगळी कामं टाकून उन्हातान्हात इथं बसून राहावं लागतं। आणि याला कारणीभूत आहेत ते आमच्या भागातले राजकारणी, की जे निवडणुकांच्या आधी तर आम्हाला वारेमाप आश्वासनं देतात की ह्याव करू आणि त्याव करू, पण जेव्हा खरंच जनतेची कामं करण्याची वेळ येते तेव्हा मात्र इतक्या शिताफीनं कारणं देऊन बाजूला होतात की भोळी बाबडी जनता त्यांच्या त्या कारणांवर पण विश्वास ठेवते। आणि ह्याच गोष्टीचा मला प्रचंड राग येतो की का निवडून द्यायचं तुम्हाला आम्ही, का आम्ही मतदान करायचं तुम्हाला, आहात कोण तुम्ही जर तुम्हाला जनतेची कामच करायची नसतील। कुठलाही राजकारणी जेव्हा एखाद्या पदावर निवडून येतो तेव्हा तो जनतेचा सेवक म्हणून तिथे काम करत असतो, हे जर ते विसरत असतील तर मतदान करायचं हे आम्हाला पण विसरावं लागेल।